तर नमस्कार मित्रांनो, आपण थोडंसं आता जाणार आहोत एरवाडा. तर इथून एरवाड्याच्या साईडला जायचं आहे. तर आपण इथून राईट टर्न नाही आहे आपल्याला जाण्यासाठी. तर आपण काय करायचं आहे, जर जायचं असेल तर लेफ्ट यू टर्न घेऊन पण जाऊ शकतो. आता हे अशा प्रकारे पार्किंग केल्यात गाड्या. नेमकं जाणार कोण कुठून, आता तिकडून येणारा टर्न मारणार, इकडून जाणार कसं जाणार याचंही लोकांना अजिबात भान नाही आहे. टू व्हीलर्स लावलेत, भले गाड्या येत नसतील समजा, पण एखादा जर जायचं असेल त्याला तर जाणार कशा प्रकारे. तर इथून आपण यू टर्न घेऊ, थोडंसं पाठीमागे जाऊन नंतर जाऊ. इथून राईट टर्न नाही आहे, तर थोडं पुढे जाऊन आपण जाऊ शकतो लेफ्ट घेऊन. तसं मला तिथूनच यू टर्न घ्यायचं होतं, पण तुम्हाला दाखवलं की आपल्या इथं लोक काहीच विचार करत नाही. एखादा जोरात आला, फास्ट गाडी घेऊन आला, तिथं जर समजा गाडीला गाडी टच झाली, चूक त्याची नाही आहे. तो चांगला माणूस असेल तर तुम्ही त्याच्यावरती ओरडणार आहे, पण तो जो चुकीचा माणूस असेल तर मग तुम्ही कोणावरती ओरडणार का? तर तो तुम्हाला इथं पार्किंगची जागा आहे का म्हणून जर तो बोलायला लागला, हा तुम्ही एका साईडला व्यवस्थित जर गाड्या लावलेल्या असतील तर तिथं तुम्हाला कोणच काय बोलू शकणार नाही. तर चला आपण आता जाऊयात, करूया आपल्या प्रवासाची सुरुवात. सरळ कॅनॉल रोडने गेलो असतो तर आपले तिथे देखील जवळ होतं, सोपं झालं असतं. पण इथून आपण फ्लायओव्हरवरती जाणार आहे आणि फ्लायओव्हरवरून पुढं जात असताना आपले अडथळे कमी येणार आहेत. त्याच्यासाठी मग मी या साईडला गाडी वळवली आणि फ्लायओव्हरवरून जाऊयात आपण. आता हे डबल सॉलिड लेन आहे, तर त्या साईडला गाडी घेऊन जायची नसते. पण आपण भारतामध्ये राहतो, तर त्या साईडला जरी जायचं झालं तरी समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज घ्या. समोरून गाडी येत असेल, त्या गाडीला त्या साईडला किती जागा राहील याचाही अंदाज घ्या. आणि शक्यतो त्या गाडीचा वेग, त्या गाडीचा अडथळा, हे भरपूर गोष्टी पाहायला लागतात, तेव्हा तुम्ही त्या साईडला जाऊ शकता. पण शक्यतो डबल सॉलिड लेन असेल तर त्या ठिकाणी टाळा जाणं. तर या ठिकाणी देखील पूर्ण गाड्या लेफ्ट साईडला लावल्यात. सिग्नलच्या तिथं तुम्ही अशा प्रकारे पार्किंग करणं, आता याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता इथं खाऊ गल्ली जरी असेल ना, तर इथून तुम्ही पाठीमागे लावू शकता गाड्या, पण पुढं नाही. आता इथं बघा, मी अडकतोय विनाकारण, मी पण अडकलोय इथं. असं 2 लेन करून आपण तिथपर्यंत जाऊन फास्ट गाड्या जाऊ शकतात. पण आता आपला सिग्नल रेड आहे. जेव्हा आता आपण अडकताल तेव्हा आपण दाखवून देतो की ह्या अशा गाड्यांमुळं त्रास काय होतो इतर लोकांना. तर हे पूर्ण चुकीचं आहे. आता सिग्नल सुटला आहे, पण आपल्याला सिग्नल भेटेल की नाही माहिती नाहीये. आपण अडकले जाणार असं मला पण वाटतंय. आता एक लेफ्ट साईडने आता एक स्कॉर्पिओ आली, तो आता माझा विचार नाही करणार, गेला. हे आपल्या इथले लोक आहेत. आता त्यानं तिकडून गाडी बरोबर इकडल्या साईडला पुश केली आणि निघून गेला तो. तर या गोष्टी होतात. तसं तर कॅनॉल रोडनी गेलो असतो. आता यानं बघा, एकदम जवळच, असं की मिररला त्याचा मिरर लागला असता, इतक्या जवळून गाडी चालवतो. पण थोडस दूर राहिलं, दूर थांबलं तर काय फरक पडणार आहे का? पण लोकांचं लयच अवघड आहे. आता मी वळण घेणार आहे, त्यावेळेस तो किती वळण घेणार आहे, मी किती, तेवढं कट टू कट वळण घेणार आहे का? त्याच्यासाठी आपल्या राईट साईडला थोडीशी जागा सोडायची.
ट्रॅफिकची स्थिती पाहूयात, कुठल्या साईडला ट्रॅफिक असेल. एक्केचाळीस मिनिट दाखवत आहे, सिग्नल पडला आपला. ब्लिंकिटचं काम करतोय. असं जर चुकले गेले ना तर ही चूक करू नका. चुकला गेलात तर सरळ जा, पुढे येऊन यू टर्न घेऊन या. जरी तुम्ही चुकले गेला असाल तर इथं जर पाठीमागून येऊन जर एखाद्या गाडीनं जर डॅश केलं तर तिथं तुम्ही चुकीचे आहात. तिथं या ठिकाणी रिव्हर्स घेणं पूर्ण हे आपण म्हणतो ना की अवॉइड करायचं अशा ठिकाणी. आता समजा मी या साईडने चालतोय, पण मला एखादा अति उत्साही माणूस डाव्या साईडने, जसं की यांनी ओव्हरटेक केलं, तसं जर ओव्हरटेक केलं तर तुम्ही अडकणार त्या ठिकाणी. का तर तो काय म्हणाल की या ठिकाणी रिव्हर्स घ्यायची जागा आहे का, तुम्ही इथं गाडी थांबवण्याची जागा आहे का. आणि बरोबरच आहे, तुम्ही फ्लायओव्हरच्या एंट्रीच्या तिथं कधीही चुकला असाल तर निघून जा पुढं जाऊन युटर्न घेऊन परत या तुमच्या गंतव्यापर्यंत. पण या चुका करू नका. चा स्पीड लिमिट दिलेला आहे, पण गाड्या पळत आहेत. आपली गाडी देखील 50च्या वेगानं पळते. इथं स्पीड लिमिट मात्र 40चा दिला. इथं माझ्या माहिती ज्यांनी हे स्पीड लिमिट दिले ते स्वतः देखील इथं 40च्या स्पीडनं गाडी चालवत नसते. ओव्हर स्पीडिंग होती कशाला, 50चा कमीत कमी इथं ऑलमोस्ट 50चा स्पीड पाहिजे होता. 50चा आता मी 40+ चालतोय, 50च्या खालीच चालवतोय. मी जास्त नाही पळवत गाडी. आता इथून 70च्या 60च्या स्पीडनं काही जण गेले असतील, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण इथं 50चा स्पीड एकदम योग्य. इथं तुम्ही 40चा स्पीड दिला पाहिजे होता. का तर उतरायचंय, 40चा करा, इथं 30चा करा. असं तुम्ही लिमिट कमी करत चाला. 1-2 बोर्ड तिथं लावले, तशा प्रकारचे बोर्ड तुम्ही लावू शकता. पण विनाकारण कुठे. आता मी एकदा अजून एक तामिनी घाटामध्ये गेलो होतो. तामिनी घाटामध्ये 20चा स्पीड लिमिट आहे. तिथं गाडी कोणीही 20च्या स्पीडनं चालवत नाहीये, कोणीही नाही चालवत. आता याच्यानंतर इथं आता समोर ही गोष्ट, आता इथं युटर्न बंद करून ठेवला, पण या लोकांना युटर्न साठी थांबलेत आणि त्या साईडला युटर्नला गेले. पूर्ण चुकीचं आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, असुविधा होऊ नये म्हणूनच तशा प्रकारचं हे केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. पण यांना त्या नियोजनाशी काहीही घेणं देणं नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे, मला रोड माहिती नाही आहे, अशातला भाग नाही आहे. पण सिटीमधून जेव्हा आपण जातो ना, तेव्हा वाहतूक कोणती कुठल्या साईडला होऊ शकते ते पाहण्यासाठी मॅपचा उपयोग बऱ्यापैकी, आता मला तर सवयच लागल्यासारखं झालं. मॅपचा उपयोग मी बऱ्यापैकी करतो. लॉंग रूटला देखील मला रोड माहिती जरी असेल ना तरी मी मॅपचा वापर करतो. का तर 2 गोष्टी होतात त्याच्यामध्ये. वळणं जे असतात, नवीन ठिकाणी जर तुम्ही गाडी चालवत असाल तर ते समोरचे वळणं आपल्याला मॅपवरती कळतात अगोदर, आणि तिथं मात्र आपण थोडं अगोदरच सावध होतो. पाहायची गरज नसते कंटिन्यू. तुम्ही लॉंग रूटला असाल तर सहज आपण मागे पुढे जे नजर फिरवतो ना, तशी एक नजर आपण मॅपवरती फिरवायची, आणि समोर जेवढं दिसतंय स्क्रीनमध्ये तो शक्यतो जास्तच म्हणजे नाही का 4-5 किलोमीटरचा जर अंतर दिसत असेल, कमीत कमी 2-3 किलोमीटरचं तर दिसतं. तर तेवढं तुम्ही पाहू शकता की वळण असेल तर ते थोडं अजून जास्त लवकर दिसतं की वळण आहे समोर म्हणून. मॅपचा उपयोग तसा पण होऊ शकतो. आता या भाऊला तिथं गाडी वळती हे अगोदर दिसलं नसेल का,
थोडंसं लेफ्टला जर गाडी चालवली असती तर ते आतापर्यंत निघून गेले असते आरामात. मी मात्र तसंच करतो, थोडंसं राईट साईडला अंतर ठेवायचं. वळण घेणाऱ्या गाड्या तिथे गेलं की हळूहळू आपण लेफ्टला दबू शकतो. पूर्ण जास्त पण नाही दाबायचं, का तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांचा विचार करायचा तिथे लेफ्टला जात असताना. राईटला अंतर ठेवा, उजव्या हाताला अंतर ठेवून गाडी चालवा, टेन्शन नाही आहे आपल्याला काहीच. सॉरी. आता इथं समोरचा युटर्नचा सिग्नल बंद असतो, आता बंद होईल तो, किंवा नंतर चालणार नाही आहे, म्हणजे लगेच सुरू नाही होणार जर सिग्नल सुरू झाला तर. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्या समोर जर गाड्या असतील तर आपल्याला युटर्नच्या गाड्या अवॉइड करायच्या, तर थोडंसं लेफ्टलाच थांबायचं, लेफ्टच्या लाईनमध्येच गाडी चालवायची. जय गुरु. इथं आता युटर्न घेणाऱ्या गाड्या असतात, तर आपण आपली गाडी मधल्या लेनमध्ये शिफ्ट करूया, इंडिकेटर देऊया, पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देऊ, आणि हळूहळू आपल्याला जशा प्रकारे जागा भेटेल तसं एकदम सावकाश डाव्या लाईनमध्ये शिफ्ट होऊ. बऱ्यापैकी अंदाज आलाय आता रूटचा, की रूट कुठून फास्ट आहे आणि कुठून स्लो आहे. तर आपण आता मॅपचा वापर न करता गाडी चालवू. इथं काही गरज पडणार नाही आहे, मला माहिती आहे कुठून कसं जायचं आहे, कसं कुठला रूट हे असू शकतो. तरी देखील एक कन्फर्मेशनसाठी की बाबा कुठल्या साईडला आपण हे होऊ शकतो, अडकू शकतो, तर त्याच्यासाठी फक्त हे करायचे, मॅप एकदा चेक करून घ्यायचे. हा सिटीतला रोड आहे, तरी पण हा भाऊ लेफ्ट साईडने ओव्हरटेक करतोय गाड्या. चुकीचं पूर्ण. तुम्हाला इथं टू व्हीलर स्लो चालणाऱ्या गाड्या, पार्किंग केलेली गाडी, आता ते टँकर बघा थांबवलेली आहे. असं कुठं ना कुठं अडथळा निर्माण होऊच शकतो. तुम्ही तुमचा वेळ कधीही वाचू शकत नाही जर तुम्ही डाव्या साईडने जो ओव्हरटेक करून गाडी चालवत असाल तर. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट मिडल लेन घेऊन जर गाडी चालवली, दोन गोष्टी आहेत. सिटीमध्ये मिडल लेन 3 लेन आहेत आता इथं. आता हा किती घाई करतो बघितलं, शेवटी अडकतातच. त्याच्यासाठी घाई कधी करायची नाहीये. ह्या गाडीत आणि आपल्या गाडीत अंतर सोडा, थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवा, वेळ जास्त जाणार नाही. तुम्हाला सांगतो काय होतं, एक गोष्ट आहे सर्वात महत्वाची आहे, की या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय असते सांगतो. एक लेन अडकली तर दुसरी लेन फ्री असते, दुसरी अडकली तर ती लेन फ्री असते. त्याच्यामुळं कधी ती अडकेल कधी ही अडकेल लेन. तर त्याच्यासाठी सारखं शिफ्ट नाही होत राहायचं, की एकदा इकडं एकदा तिकडे, एकदा इकडे एकदा तिकडं. जर तुम्ही कंटिन्यू शिफ्ट होत राहाल तर तुम्ही कंटिन्यू अडकले जाणार. कितीही घाई करून जरी गाडी चालवली तरी तुम्ही कुठं ना कुठं अडकले जाणार आहात.
घरातलं ड्रायव्हिंग हे भरपूर. हा बोल ना. हा झालं त्यांचं. हा 1:45 पर्यंत सांगितलं मी त्यांना. हा 12:30 पॉसिबलच नाही जाणं. मी आलोय आता इथं शास्त्री रोडला. हा दाखवतोय बरोबर टायमाला पोहोचल. हा 1:30 मीटिंग आहे वाटतं कुठं? तिकडे वडगावला. वडगावला का? आहे त्यांचं तसं काय नसतंय. कमी जास्त काय नसतं. ठीक आहे जाऊ. हा फिक्स नसतंय त्याचं. ठीक आहे असेल तरी काय आपण नाही काय करू शकत त्याच्यामुळे. हा म्हणायचं चलत राहायचं. ठेव का? हा ह्या गोष्टी करू शकता तुम्ही. थोडंसं अंतर ठेवून, थोडंसं आपल्याला माहिती आहे की कुठं गाडी अडकणार आहे, कुठं अडकणार नाहीये. मग तिथून तुम्ही हळूहळू आपली गाडी सावकाश पुढे घेऊ शकताय. आता आपण किती गाड्या हे केल्या त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की रोडची माहिती असणं महत्वाचं आहे. तुम्ही किती गाडी फास्ट पळवण्याचा प्रयत्न केला किंवा झिकझॅक करून इकडं तिकडं करून जरी गाडी काढण्याचा प्रयत्न केला आणि जर रोडची माहितीच नाहीये तुम्हाला, तर त्या गोष्टीचा कधीच फायदा होत नाही तुम्हाला. तुम्ही जर नवीन रोडवर असाल तर तुम्ही सर्वात महत्वाचं आहे समोरच्या गाड्यांचं इंडिकेटरकडे लक्ष द्या. थोडंसं अंतर वाढवून गाडी चालवा, थोडंसं अंतर वाढवा आणि त्याच्यानंतर गाडी चालवा. का तर ते अंतर कशासाठी ठेवायचं सर्वात महत्वाचा प्रश्न तो असणार आहे. तर अंतर जर ठेवलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्ही समोरची गाडी वळण घेणार असेल किंवा वळणासाठी युटर्नसाठी जर जागा असेल तर त्या ठिकाणी गाड्या अडकल्या जातील राईट साईडच्या लेनमध्ये. तर तुम्ही लाईन जास्त हे ठेवल्यामुळे आता इथं या ठिकाणी बघा आपण सिग्नल तोडण्यासाठी हे दिलं ॲम्ब्युलन्ससाठी हॉर्न दिले. तर कधीही ॲम्ब्युलन्स पुढे जाण्यासाठी पहिलं प्राधान्य द्या. ॲम्ब्युलन्सला पुढे जाण्यासाठी थांब जरा. हे असं कधीच करू नका. आता इथं तो असुरक्षित होतोय आणि पुढं पण जाणार नाही. अशा ठिकाणी कधीच घाई करू नका. सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागच थांबा. तिथं जरी सिग्नल तोडला असेल लोकांनी याच्यासाठी, पण 2 व्हीलरवाले नंतर आले होते. ते 4 व्हीलरवाले चला ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकून ते बिचारे थांबले असतील झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे. पण पोलीस कॅमेऱ्यानं ज्यावेळेस पावती टाकतात ना तर त्यावेळी अशा ठिकाणी पण पावती टाकतात पोलीस लोक. तर याची ही शहानिशा केली पाहिजे. मी शक्यतो सिग्नल पाळतो पण तरी पण एक झेब्रा क्रॉसिंगची फाईन आपल्याला पडलेली तर असंच काहीतरी झालेलं असेल आणि ती फाईन आपल्याला पडलेली असणार आहे. तर चला तो विषय नव्हता. तर 2 गाड्यांमध्ये अंतर का ठेवायचं अनोळखी कुठल्याही रस्त्यावरती सर्वात महत्वाचं आहे की सुरक्षित अंतर ठेवूनच गाडी चालवली तर त्या ठिकाणी आपणही सुरक्षित होतो आणि इतरही सुरक्षित होतात. तर सर्वांचा विचार करून सुरक्षित अंतर ठेवूनच गाडी चालवा. आणि नवीन ठिकाणी तर खास करून म्हणजे नाही का एक विशेष जी म्हणतो ना तर विशेष करून अंतर ठेवा. जेणेकरून समजा ही लेन अडकली युटर्नसाठी, इथं राईट टर्न नाही आहे पण युटर्नसाठी किंवा काही कारणास्तव ही लेन अडकली तर आता मी अंतर ठेवलं तर मला लेफ्टला शिफ्ट होता येतं, माझी गाडी मूव्ह करता येते. तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला 2 गाड्यांमध्ये अंतर ठेवून गाडी चालवायची नवीन रस्त्यावर, नवीन रोडवर. आता इथं 2 लेन चालणार आहे पण पूर्ण राईटला शिफ्ट होऊन गाडी चालवू नका.
थोडंसं आपल्या लाईनमध्ये डाव्या बाजूला गाडी चालवा, जेणेकरून आता इथं गाड्या थांबलेल्या आहेत बघा. लेफ्टचे लोक काय करतात, एकदा गाडी पुढं आली राहिली की आपला अजिबात विचार करत नाही. 3, 2, 1 डूफ. बघितलं मी म्हटलं ना, पुढचं एकदा बोनट निघालंय की हे लोक विचार नाही करत मागलच्यांचा. आता त्याला गरज नाहीये त्या लेन मधून या लेन मध्ये शिफ्ट व्हायची, पण घाई एवढी की मीच पुढे जाणार आहे, माझाच पहिला नंबर आहे. सिग्नल चालू झाला. हे छोटे छोटे रोड आहेत पुण्यातले. मी काय करतो, आता इथं बसणार नाही आहेत, बरोबर एकदम फेस टू फेस गाड्या बसणार आहेत, तर लेनच्या मधोमध गाडी चालवतो, जेणेकरून त्रास नाही झाला पाहिजे. आता बघा काही त्रास होत नाही, जरी लेफ्टला काही गाडी थांबलेली असेल तर थोडंसं आपण राईटला जाऊ शकतो आरामात. आता हा वन वे तसं जाण्यासाठी इथपर्यंत, तर या दादांनी घेतली पुढे गाडी, ते लिगल आहेत. आता इथून दोन्ही लेन वन वे असल्यामुळे सरळ चालणार आहे, पण इथून टू वे डबल सॉलिड लेन आहे, पण त्याचा उपयोग कधीच होणार नाही डबल सॉलिड लेनचा या ठिकाणी. का तर असं पार्किंग लावलेलं आहे आणि एकदम छोटा रोड आहे, फारच छोटा आहे, पण लोक ते फॉलो नाही करणार. तसं जर ट्रॅफिक झाली ना तर लोक या साईडला पण उभे राहतात. नदी पात्रातील रोड आहे, थोडासा छोटा आहे, पण वाहतूक आणि सिग्नल्स थोडंसं अवॉइड होतात, त्याच्यामुळं मग आपण नदी पात्रातला रोड घेऊया. वळण घेताना सर्वात महत्वाचं अशा ठिकाणी, आता इथं काय मार्किंग नाही, काय नाही, तिकडून बघा टू व्हीलरवाला कसा गेला. आपली जर गाडी अडकू द्यायची नसेल किंवा आपली जर चूक दिसू द्यायची नसेल ना, तर सर्वात महत्वाचं आहे की जेवढं होईल तेवढं आपल्या बाजूनच वळण घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपणही अडकणार नाही आणि दुसरंही कोणी अडकणार नाही. तिथे मार्किंग आहे की नाही याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही फक्त पहा की रोड किती मोठा आहे, आणि आपली गाडी छोटा असेल तर पूर्ण लेफ्ट साईडला शिफ्ट करा गाडी आणि लेफ्ट साईडने वळण घ्या. आणि जर मोठा असेल तर थोडासा अंदाज घ्या कुठली गाडी कुठून येऊ शकते. नवीन असाल तर तो अंदाज घ्यायला थोडंसं तुम्हाला हे होईल, त्रास होईल, समजणार नाही नेमकं कुठलं किती अंतर सोडलं पाहिजे. आणि मोठं जर असेल चौक तर विजिबिलिटी जास्त असते, आणि जर छोटा असेल तर तिथं आपल्याला दिसण्याची जागा जी असते, समजा दूरपर्यंत गाडी दिसू शकत नाही, जवळ आल्यास एकदम लवकर गाडी आपल्याला पाहायला येत नाही, एकदम जवळ आल्यासच गाडी दिसणार आहे. तर अशा ठिकाणी थोडंसं आपल्या बाजूलाच गाडी पुश करून, म्हणजे दाबून गाडी आपल्या बाजूनच घ्यायचा प्रयत्न करायची. आता इथं बघा नॅरो रोड तयार होणार आहे, रोडच्या मध्येच थांबलेत आणि रोड एकदम वळणाच आहे, तर त्यांना अवॉइड करण्यासाठी मला त्या लेन मध्ये जायला लागलं असतं. म्हणजे त्यांना जर जाऊ नसतं दिलं तर मग त्यांना हे करायचं, मला टाळायचे, तर ते तर काही मागे सरकणार नव्हते, उभारलेले लोक आहेत आणि
पादचारी चालणारे लोक असतील तर त्या ठिकाणी शक्यतो प्राधान्य द्या त्यांना. आपली स्पीड कमी आहे तर तिथं थांबा, काही फरक पडणार नाही. तिथं ब्लाइंड स्पॉट क्रिएट होत होता, समोरची गाडी दिसतच नव्हती ना, म्हणून मग मी त्याच लाईन मध्ये शिफ्ट, आपली गाडी त्या लाईन मध्ये जाईल, समोरचा जर वेगात आला तिथं चूक आपली होते, आपण चुकीची असतो. आणि त्याच्यासाठी शक्यतो काळजी घ्यायची अशा ठिकाणांची. या ठिकाणी राईट न वर जायचं आपल्याला, एंट्री आहे तसं नाही असं नाही आहे, पण त्याच्यासाठी राईटची लेन घ्यायची आपले. पाहिलं टू व्हीलरवाला बघा आता कुठून कसं शिफ्ट झाला, इथून इकडे यायचं तर तो पूर्ण असुरक्षित झाला मित्रांनो. त्यानं स्वतःची काळजी काहीच घेतली नाही, तो स्वतःही असुरक्षित झाला, मला विनाकारण त्रास झाला त्याचा. आता वेग कमी करायला लागतो मित्रांनो, जर राईट साईडला आला तर आपला अंदाज चांगला आहे, व्यवस्थित आपण गाडी चालवतो म्हणून आपण एकदम रिलॅक्स मध्ये तिथून निघून आलो. पण जर हेच प्रायव्हेटवाले असतील ड्रायव्हर किंवा नवीन ड्रायव्हर असतील तर ते मात्र दचकले जातात अशा ठिकाणी, डायरेक्ट गाडी उभी करतात. आता काही जण टू व्हीलर वाला तशा प्रकारे केलाय, तसं इथून कॉर्पोरेशनच्या आतून गाड्या येणार आहेत, शक्यतो या ठिकाणी राजकीय लोकांच्या गाड्या किंवा ज्यांचे बऱ्यापैकी हे असतं. मी म्हणत नाहीये की ते चुकीचे, ते बरोबर आले तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच बोलता येणार नाहीये. प्रशासकीय गाड्या तिथून जातात, तुम्ही चुकीच्या याच्यात जर गेला, बाजूला गेलात तर तिथं चूक सर्वस्वी ही तुमची असते. आता हा बघा, याला टर्न मारायचा लेफ्ट साईडला, पण कुठं गेलाय आणि त्याच्यानंतर लेफ्टच्या लेन मध्ये शिफ्ट होतोय. खरं पाहायला गेलं तर त्या साईडनंच त्याच लेन मध्ये जायला पाहिजे होतं. मग आता पूर्ण लेफ्टच्या लेन मध्ये शिफ्ट होतोय हा बसवाला, आणि एवढी मोठी बस आहे, इथून जर समजा तो हलू पण नाही शकणार, आणि मी देखील समजा मी जर ठरवलं ना आता याला जाऊ द्यायचं नाही तर तो हलू पण नाही शकणार. इतक्या जवळून आणि इतक्या याच्यातून गाडी मला माहिती आहे कुठं पुश केलं की गाडी हलू पण नाही शकणार. आता बघा रिक्षावाला किती असुरक्षित झाला, किती जवळून गाडी त्याला घ्यायला लागली. याच्यासाठी शक्यतो आपली गाडी कोणती आहे, कशा प्रकारे टर्न मारला पाहिजे, कुठं आपण अडकले जाऊ याचाही विचार केला पाहिजे. एवढा विचार करायला कोणाकडे वेळ आहे असं म्हणताल तुम्ही? वेळ नसेल तर शक्यतो गाडी चालवू नका, तेवढा विचार करण्याची तर वेळ नसेल तर, बरोबर की नाही? इथं PMT स्टॉप आहे. आता ह्या गोष्टी माहिती असतात, जिथं माहिती असतात तिथं आपण बरोबर लाईन शिफ्ट करतो हळूहळू. आता मी पाठीमागच्या ड्रायव्हरला काहीही त्रास न होता मी इंडिकेटर दिलं नाही मित्रांनो इथं, का तर पाठीमागे गाडी पण नव्हती आणि सिटीमध्ये कंटिन्यू आपण लेफ्ट राईट. हां, जर तुम्हाला थांबायचं आहे जिथं अचानक स्पीड कमी होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही इंडिकेटर द्या. इंडिकेटर देऊ नका अशातला नाही आहे भाग, पण तुम्ही तेवढं पाठीमागं पण पाहिलं पाहिजे की पाठीमागच्या गाडीचा वेग किती आहे, पाठीमागं कुठली गाडी चालते, कुठल्या गाडीचं हे. अरे घर आहे ना तुला.
घर नाहीये. सनकावले पाहिजेत पण आता चला जाऊ दे. जाऊ दे, काय करायचं, ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे. पण पर्सनल लाईफ तुम्ही रस्त्यावर नका आणू. रस्त्यावरती यायला तुम्हाला वेळ लागणार नाही. आता बरं झालं. तर इथं बघा, मी आता शिफ्ट होणार आहे. मला पूर्ण लेफ्टच्या लेन मध्ये जायचं आता. अंडरपासला पण नाही, मला लेफ्टच्या लेन मध्ये शिफ्ट व्हायचं. तर मी इंडिकेटर दिले. अशा ठिकाणी इंडिकेटर द्यायचं. इथं कंपल्सरी आहे. मागं पण पाहायचं आणि इंडिकेटर पण द्यायचं. अगदी कोणालाही त्रास न होऊ देता, कुठलीही गाडी न अडवता एकदम परफेक्ट लेफ्ट साईडला आलेलो आहे. तर हे कशामुळे पॉसिबल आहे, तर रोडची माहिती असल्यामुळं. ही जर रोडची माहिती नसती तर मला शिफ्ट व्हायला पहिलेच मी थोडंसं अगोदरच लेफ्टला घ्यायचा प्रयत्न केला असता. पहिलं प्राधान्य काय दिलं असतं मी, की मला लेफ्टला जायचं. हे कोणाकडूनही होतं. आता मीही नवीन ठिकाणी गेलो तर माझ्याकडूनही होतं. पण रोडची माहिती असेल तर मग त्या गोष्टी टळतात, थोड्याशा ऑटोमॅटिकच टाळल्या जातात. माहिती आहे मग. पण विनाकारण रोडची माहिती आहे तर लेफ्ट साईडच्या गाड्यांना पुश करणं हे चुकीचं आहे. इथं परत मला लेफ्टला जायचं, इथूनच इंडिकेटर देतो. आता सरळ जाणाऱ्या गाड्या पण असतात. बघा, मी उजव्या बाजूला अंतर ठेवून वळण घेतोय. कशासाठी माहितीये? शक्यतो आपली गाडी जर जास्त उजव्या साईडला जर ठेवली तर तुम्ही तिथे अडकले जाणार. एखादा टू व्हीलरवाला जाईल, जाऊ द्या त्याला, पण त्याला एवढं अंतर ठेवा की तो आरामात निघून जाईल, जेणेकरून फोर व्हीलर जाणार नाही, रिक्षा जाणार नाही आणि तिथं आपण अडकले देखील जाणार नाही. हॉर्न 0, शक्यतो वाजवत नाही हॉर्न. हॉर्न वाजवतो जेव्हा समोरचा चुकीचा वागत असेल तेव्हाच मी हॉर्न वाजवतो. चुकला गेला एखादा तर त्याला सावध करण्यासाठी छोटासा हॉर्न वाजवतो. पण शक्यतो अंतर थोडंसं जास्त ठेवून गाडी चालवल्यामुळं त्या गोष्टीची गरज पडतच नाही मला. आता बघा, आतापर्यंत मी एकदम कमी वेगामध्ये गाडी चालवली. वेग अजिबात वाढवत नव्हतो, काही नाही. आता इथून पुढं थोडासा हा रोड मला माहिती आहे. आता समजा थोडा मोठा रोड होतो तर इथं आपण वेग वाढवू शकतो. कंडिशन्स काय आहेत. आता हे असं चुकीची गाडी थांबवली आहे, पूर्ण चुकीची आहे. वळण आहे आणि वळणाच्या तिथं गाडी कुठं थांबवली पाहिलं असेल तो. नशीब की ते सुरुवातीला आहे. जर वळण घेऊन जर पुन्हा थांबवली असते त्या ठिकाणी 100% तशा गाडीचा अपघात होतोच, तसं जर थांबवली. का तर वळण घेणाऱ्याला माहिती नसतं. राईट साईडला एखादी गाडी वळण घेते आणि लेफ्ट साईडला पण एखादी गाडी आहे. 2 लेन असतील तर दुसऱ्या लेनमधली गाडी ही अचानक गाडी पाहून राईटच्या लेनमध्ये शिफ्ट व्हायला बघते आणि अशा सिच्युएशनमध्ये अपघात होतो दुसऱ्या 2 गाड्यांचा, किंवा त्या गाडीला पाठीमागच्या बाजूने धडक बसली जाते. आपल्या गाडीचे थांबवण्याचे तिथं वळण नाही ना, याची काळजी घ्यायची. जर वळण असेल तर तिथं गाडी थांबवू नका, थोडंसं मागं पुढं थांबवा.
पाहिलं आपल्या इथं लोक अजिबात स्वतःची काळजी घेत नाहीत, त्याच्यामुळं शक्यतो आपण त्यांचीही काळजी घ्यायची आणि आपलीही काळजी घ्यायची. आता टू व्हीलर चालवतात, हे टू व्हीलर आहे, तिकडल्या साईडला एक लेन आहे, इकडं पण एक लेन आहे, पण शक्यतो टू व्हीलर त्या लेनमध्ये शिफ्ट केली पाहिजे होती या लेडीज, पण त्या या बाजूला चालवतात, हे पूर्ण चुकीचं आहे. काय होतं, आपल्या इथले काही अति उत्साही लोक आहेत, आता इथं गाडी अडकली तर लेफ्ट साईडने ओव्हरटेक करणारे पण असतात आणि तशाच सिच्युएशनमध्येच अपघात होतो. आता इथं आपण पळवू शकतो गाडी का, तर इथला रोड पूर्ण रिकाम आहे आणि सरळ रोड आहे आणि रोड मोठा आहे, तर तेवढा पुरती तेवढी पळवा. परत जिथं आपल्याला वाटतंय की ट्रॅफिक लागणार आहे, दिसतात गाड्या समोर, वळण आहे, त्या ठिकाणी आपला वेग कमी करायचा. डाव्या साईडच्या लेनमध्ये जायचं आपण, पूर्ण रिकाम आहे. शक्यतो वळण घेताना आपली लाईन सोडायची नाही. आता जसं मी बघा, आता ज्या पद्धतीनं मी वळण घेतलं तर ते थोडंसं चुकीचं होतं का, तर मी लेफ्टला मिडल लेनला नव्हतं थांबायचं, मला लेफ्टला थांबायचं होतं, म्हणून मी लेफ्टला घेत होतो गाडी आणि पूर्ण रोड रिकामा दिसल्यानंतर परत मी शिफ्ट झालेलो आहे. मला परत राईटच्या मिडल लेनला मी गाडी थांबवलेली, लेफ्टला जाता जाता मिडलला आलो, पण पूर्ण पाहून, असं नाहीये की पाहिलं नाहीये. आता एवढ्या वेळ थांबलेत बरं का, पण 5 सेकंद थांबायला यांच्या जीवावरती येतं. लगेच गाड्या शिफ्ट करणार, लगेच पुढे घेऊन जाणार. आता हा आपल्या इथला एकच प्रॉब्लेम नाही, एका ठिकाणचाच नाही आहे, हा सर्व बाजूचा प्रॉब्लेम आहे. शेवटच्या काय होतं, त्याच्या 5 सेकंदात जे आपण गाडी काढण्याचा प्रयत्न करतो तर एखादा सिग्नल संपतोय, त्यांचा सिग्नल संपतोय ना, तर तो सिग्नल संपवू नये म्हणजे तो सिग्नल भेटावा आपल्याला, म्हणून वेग वाढवून गाडी चालवणारे पण लोक असतात आपल्या इथे. तर त्याच्यामुळं काय होतं, आपलं लक्ष सिग्नलकडेच राहतं आणि आपण आपली गाडी ही पुढं घेऊन जातो आणि तशा सिच्युएशनमध्ये आपला अपघात होऊ शकतो. त्याच्यासाठी सिग्नलवर कधीही सिग्नल सुटल्या घाई करायची नाही. आता या गोष्टी कुठल्याही तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकवल्या जाणार नाही. आता काही जण आता करायलेत वरचीवर नाही का, हळूहळू इम्प्रूव्हमेंट करून काही जणांनी चॅनल पण बनवले ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांनी, तर त्यांचे चॅनल पण आहेत, तर सांगायला सुरुवात केली आहे. पण पहिलं कोणच काही सांगत नव्हतं, काही नाही, यायचं स्टेअरिंगवर बसायचं, गिअर टाकायचा, फर्स्ट सेकंड रिव्हर्स, चालू ओके डन, यू गो, पळा. कसं पळायचं ते काही सांगत नव्हते, पण गाडी पळवा एवढंच सांगितलं जायचं. पण आता काही जण सांगतात, चांगली गोष्ट आहे, तरी देखील जर नवीन असताल, व्हिडिओ पाहत असाल तर
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आता या ठिकाणी बघा, वळण घेणाऱ्या गाड्या त्यांना प्राधान्य द्या. जर तुम्ही थोडंसं थांबलात तर त्या ठिकाणी अजिबात त्रास होणार नाही. आता निघली आपली गाडी आरामात. तेच जर पुश करून काढायचा प्रयत्न केला असता तर सर्वांनाच अडचण झाली असते. त्याच्यापेक्षा थोडंसं दिसतंय अंतर आहे, कमी करा, आपलं स्पीड कमी करा, त्या गाड्या जातील. पण आपण काही ठिकाणी हे स्ट्रिक्ट वापरू शकत नाही. पण बऱ्यापैकी एखाद्या ठिकाणी चुकलं जातो, कुठंतरी अडकले जातो, पण कंटिन्यू अडकणार नाही येत. तर त्याच्यासाठी सर्वांनीच हे केलं तर अशा प्रकारे गाडी चालवली तर मला नाही वाटत की कोणी अडकला जाईल म्हणून. हे बघा, रॉंग साईड बघितलं. नाही, याच्यावर एक मी व्हिडिओ बनवणार आहे की आता हा लोक म्हणतात की हा इथला भाग असा आहे, तो तिथला भाग तसा आहे. तर त्याच्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे. सेफ्टी वाईजच असणार आहे तो पण, आणि त्याच्यात मी भरपूर काही बोलणार आहे. त्याच्यावरती, त्या व्हिडिओवरती माझ्यावरती टीका पण होईल असं वाटतंय मला. टीका झाली तरी चालेल, पण गरज आहे त्या व्हिडिओची असं मला तरी वैयक्तिक वाटतं. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमचं मत तुम्ही त्याच्यावरती व्यक्त करू शकता. तर त्याच्यासाठी मला थोडंसं व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ लागणार आहे. एखाद्या आठवड्यामध्ये मी तो व्हिडिओ बनवेल आणि आपल्या चॅनलवरती पोस्ट करेल. तो मात्र ड्रायव्हिंग रिलेटेड नसणार आहे. त्याचं कॅप्शन मी एका छोट्या शॉर्ट्समध्ये देणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे. तर बघा, जमलं तर सपोर्ट करा. धन्यवाद. आता आपण फ्लायओव्हरवरून गाडी चालवतो आणि फ्लायओव्हरवरती गाडी चालवत असताना अतिवेग ठेवू नका. आता इथं 50, 55, 50, 55, 50चा स्पीड ठेवला आहे मी बऱ्यापैकी. पण जर नवीन ड्रायव्हर असाल तर 40चा स्पीड ठेवा, 50चा पण स्पीड ठेवू नका. इथं कसं आहे, ऑप्शन नसतात फ्लायओव्हरवरती. जसं की आता तिथं समोर गेलात तर थोडंसं रोड मोठा आहे, पण या ठिकाणी ऑप्शन नाही आहे, रोड फार छोटा असतो. डायरेक्ट त्या लेनमधून इंडिकेटर न देता शिफ्ट होऊ नका जर फ्लायओव्हर. आता त्यांनी इंडिकेटर दिले, पण मला माहिती आहे की ती गाडी स्लो आहे, टू व्हीलर. तिथं आपल्या गाडीचा मी ॲक्सिलेटर सोडला, फक्त त्या गाडीला इकडं राईट साईडला येण्यासाठी प्राधान्य दिलं. पण आपल्या इथं भरपूर लोक आहेत, लगेच पाठीमागून हॉर्न वाजवतील, त्याही गाडीचा वेग कमी होणार आणि तिथं हॉर्न वाजवून आपण आपला वेग वाढवणार किंवा आपण असुरक्षित होणार. तिथं जर त्यांनी नाही ऐकला तर राईटला घेतला तर तिथं आपणच असुरक्षित होणार आहोत. तर याचाही विचार करा. आता मला राईट साईडला वळण घ्यायचं. मी हे अंतर का ठेवतो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की एवढं अंतर मी, आता माझी गाडी ना, जर ही गाडी समजा इन केस बंद पडली समोरची, आता बघा, लेफ्टने जाऊन लोक राईटला जात आहेत, ह्या बिचाऱ्याला त्यालाही अडवून ठेवलं. तर या गोष्टी भरपूर जण करतात. सिग्नल तोडणार, हे थांबणार नाहीत, हे भाडकं गेले, ते सिग्नल तोडून गेले, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं. सिग्नल तोडणाऱ्याला फाईन नाही आहे, तर माझ्या म्हणजे तो बांबूचे फटके द्यायला सुरुवात केली पाहिजे, तेव्हाच हे लोक घाबरतील असं मला पण वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय प्लीज कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो, नवीन असताल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा. ड्रायव्हिंग ही सुधारली पाहिजे आणि ड्रायव्हिंग सुधारल्यानंतरच आपला देश सुधारेल, ही माझीही, मलाही तेच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तर कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे, आणि सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमची राय.
तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओत किंवा लाईव्हमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. स्वस्त राहा, मस्त राहा, तंदुरुस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची. तर चला बाय बाय, भेटू लवकरच.